हॅलो विद्यार्थी मित्रांनो, प्रेझेंट कोणी असेल तर एक दोघांनी प्रेझेंट द्या. निनाद, निकिता प्रेझेंट आहेत, त्यांनी प्रेझेंट म्हणून हे करा. श्रीरक्षा, प्रतीक्षा, तेजल, शुभम, सानिका कातकर प्रेझेंट मॅडम. दर्शना, अस्मिता प्रेझेंट आहात का? महक कागलावे प्रेझेंट द्या. रजनी, संदेश, रॉबिन, मृणाल, सुशांत, समीक्षा, आता सगळे लक्ष द्या. आपला टॉपिक कुठला सुरू होता? मध्ये बराच गॅप पडलेला आहे आणि मध्ये खूप पाऊस होता, तेव्हा 2 लेक्चर्स आपण घेतलेली होती, तेव्हा प्रेझेंटी अतिशय कमी होती. त्यावेळी आपण प्रॉब्लेम्स घेतलेले होते. तर टॉपिक कुणाला आठवतोय का? टॉपिकचं नाव सांगा. सेकंड टॉपिक. हा सांगा, मोठ्यानं बोला. सॉल्यूशन. क्या आयोनिक इक्विलिब्रिया. सॉलिड स्टेट ना. टॉपिकचं नाव काय? सॉल्युशन्स. सोल्युशन्स हे आपल्या टॉपिकचं नाव आहे. तर हा टॉपिक आपला कव्हर झालाय संपूर्ण. प्रॉब्लेम्स पण मॅक्झिमम सगळे आपण एक्सरसाइज मध्ये घेतले जे आहेत प्रॉब्लेम्स ते घेतलेले आहोत. ग्रुप वरती मी तुम्हाला डिलीटेड सिलेबस टाकलेला आहे. गेल्या वर्षीप्रमाणेच या वर्षी सुद्धा 25% सिलेबस कमी केलेला आहे. तर काय भाग कमी केलाय हे मी आपल्या व्हॉट्सअप ग्रुप वरती टाकलेला आहे. तर सगळ्यांनी तो पाठ सगळा बघायचा आहे की कुठला पोर्शन डिलीटेड आहे. आणि पुस्तकांमध्ये तुमचे स्वतःची पुस्तकं असतीलच, त्या पुस्तकांवर खुणा करून ठेवायच्या की हा भाग आता आपल्याला अभ्यासाला नाही आहे, अशा पद्धतीने. लक्षात आलं? तर सोल्युशन्स मध्ये आता ऑलरेडी आपण हा भाग शिकवलोय, पण तो आता डिलीट केलाय. कुठला भाग डिलीट केलेला आहे? तर व्हॅन्ट ऑफ फॅक्टर पासून. व्हॅन्ट ऑफ फॅक्टर कशाने डेसिग्नेट करतोय? कोण सांगताय? व्हॅन्ट ऑफ फॅक्टर नाव तरी झालंय का? आहे ना. कशाने डिनोट करतोय? आय. स्मॉल आय ना आपण तो डिनोट करतोय. तर तिथपासूनचा संपूर्ण पुढचा भाग आपला डिलीट केलेला गेलेला आहे. त्याचा अभ्यास बोर्डासाठी करण्याची गरज नाही. त्याचप्रमाणे आपल्याला सीईटी ला सुद्धा जो भाग बोर्डाने वगळलेला असतो तोच भाग सीईटी ला सुद्धा वगळलेला असतो. तेव्हा पुन्हा सीईटी ला करायची आवश्यकता नाही. परंतु नीट आणि जेईई साठी मात्र डिलीटेड सिलेबस त्यांचा थोडासा वेगळ्या पद्धतीने असतो, तो पुन्हा आपल्याला रेफर करायची गरज आहे. लक्षात आलं? तर बघा, एक प्रॉब्लेम जो बऱ्यापैकी सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेत आपण, पण हा एक जो प्रॉब्लेम आहे वेपर प्रेशरवर आधारित, तो मी फळ्यावर लिहिलेला आहे. बघा काय आहे प्रॉब्लेम. वेपर प्रेशर ऑफ वॉटर. वेपर प्रेशर ऑफ water at 20 degrees Celsius is 17 mmHg. What is the vapor pressure of solution containing 2.8 grams of urea in 50 grams of water? आता इथं लक्षात घ्या, प्रॉब्लेम वाचल्यानंतर आपल्याला लक्षात येते की हे सोल्युशन आहे. कशाचं? वॉटर प्लस युरिया. पाण्यामध्ये युरिया डिझॉल्व्ह केले. तर ऑब्विसली काय होणार आहे? वेपर प्रेशर कमी होणार सोल्युशनचं. प्युअर सॉल्व्हेंटचं जे काही आहे त्यापेक्षा सोल्युशनचं वेपर प्रेशर कमी होणार. त्याच्यावरती आधारित हा प्रॉब्लेम आहे. मग फॉर्म्युला आपला काय येणार आहे बघा.
फॉर्म्युला क्लासमध्ये P01 minus P upon P01 is equal to W2M1 upon W1 M2. या पद्धतीचा आपला फॉर्म्युला असणार आहे. हे असणार आहे रिलेटिव्ह लोडिंग ऑफ वेपर प्रेशर इन मोल फ्रॅक्शन. त्याच्यात आपण हे व्हॅल्यूज पुट करून हा आपण डिराइव्ह केलेला फॉर्म्युला आहे. तर आता या आपल्याला टर्म्स आहेत ते आपण बघूया. पहिली जी टर्म आहे P01. P01 म्हणजे काय कोण सांगताय? व्हॉट इज P01? वन डेसिग्नेशन कशासाठी वापरतो आपण? सॉल्व्हंट साठी, बरोबर आहे. मग ऑब्वियसली P01 म्हणजे काय आहे? वेपर प्रेशर ऑफ सॉल्व्हंट. P म्हणजे काय असणार? वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन. W2 म्हणजे काय असणार आहे? व्हॉट इज W? वेट किंवा मास. काय असणार आहे? वेट व मास. मास ऑफ टू डेसिग्नेशन कशासाठी वापरतात? सोल्यूट. असणार आहे मास ऑफ सोल्यूट. ऑब्वियसली W1 काय असेल? मग W1 असणार आहे मास ऑफ सॉल्व्हंट. M2 कोण सांगते? व्हॉट इज M2? M म्हणजे काय? मोलार मास. 2 म्हणजे काय? सोल्यूट. तेव्हा काय असेल? मोलार मास ऑफ सोल्यूट. ऑब्वियसली M1 म्हणजे काय? M1 म्हणजे येणार आहे मोलार मास ऑफ सॉल्व्हंट. बघा त्या सगळ्या टर्म्स आहेत. कुठल्या कुठल्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत बघूया आपण. काय म्हटलं? वेपर प्रेशर ऑफ वॉटर इज 17 mmHg. P01 ची व्हॅल्यू किती दिली आहे? 17 mmHg. काय केले त्यांनी? व्हॉट इज वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन म्हणजे हे आपल्याला शोधून काढायचं आहे. W2 म्हणजे काय? मास ऑफ सोल्यूट. इथं सोल्यूट कुठला? युरिया. त्याचं मास दिलेला किती आहे ते? 2.8 grams of urea. Mass of solvent. Solvent's weight is 50 grams. 50 grams of H2O. त्याच्यानंतर काय सांगितलं? M2 म्हणजे काय? मोलार मास ऑफ सोल्यूट. सोल्यूट कुठला येतो? युरिया. युरियाचा फॉर्म्युला काय? NH2CO NH2. बघा हे जाणार तुम्हाला ऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये ह्या सबस्टन्स नाव कुठेतरी रिएक्शन मध्ये जाणार आहे. मग परीक्षेला फॉर्म्युला दिला जाणार नाही, त्यामुळे आपल्याला हा फॉर्म्युला पाठ असला पाहिजे. तर काय फॉर्म्युला? NH2CO NH2. तर काढा मोलार मास. मग नायट्रोजनचं मास किती आहे? नायट्रोजनचं मोलार मास असणार आहे 14. इथं 2 ऍटम्स आहेत, तर मग किती झाले? हे झाले 28. एका हायड्रोजनचं 1 आहे. इथं टोटल हायड्रोजन्स किती आहेत? 2 + 2 4. त्यामुळे टोटल किती झाले? 4. कार्बनचं किती आहे? कार्बनचं असणार आहे 12 आणि ऑक्सिजनचं असणार आहे 2. अशा पद्धतीनं आपल्याला युरियाचा मोलार मास इझिली कॅल्क्युलेट करता येते. 6 7 8 8 2 16 20 3 4 5 6. तर किती येणार आहे? मोलार मास ऑफ युरिया 60 ग्रॅम्स येणार आहे. बघा त्याच्यानंतर मोलार मास ऑफ वॉटर सॉल्व्हंट. सॉल्व्हंट कुठला येतं? H2O. आपल्याला माहिती आहे H2O चं मास किती असेल? 18 ग्रॅम्स 18 ग्रॅम्स. हायड्रोजनचं 2 आणि ऑक्सिजनचं 16. टोटल किती झाले? 18. अशा पद्धतीनं सगळ्या व्हॅल्यूज आपल्याला मिळालेल्या आहेत. त्या सगळ्या व्हॅल्यूज आपण पुट करायच्या आणि आन्सर फाइंड आउट करायचं.
बघा कसं येणार आहे P01 किती आहे 17 P काढायचं आहे हे पुन्हा किती येणार आहे 17 W2 2.8 M1 1.8 W1 50 आणि M2 M प्लस मध्ये 6 तर अशा पद्धतीने सगळ्या व्हॅल्यूज फिल केल्या आपण आता नेक्स्ट स्टेप काय आहे 17 minus P upon 17 is equal to 2.8 into 1.8 divided by 3000 हे मल्टिप्लिकेशन इझी आहे जे मल्टिप्लिकेशन इझी असतं त्या प्रत्येक ठिकाणी लॉग बघायची आवश्यकता नाही आहे त्या पद्धतीने बघा जर तुम्हाला आठवणाचा पाठ जर येत असेल तर इथे तुम्ही मल्टिप्लिकेशन करून घेतला तरी चालेल किंवा सिम्पली लॉग टेबलनं सगळंच कॅल्क्युलेशन केला तरी हरकत असणार नाही तर बघा ही जी व्हॅल्यू येते ही व्हॅल्यू टोटल जी फायनली व्हॅल्यू आलेली आहे ही व्हॅल्यू किती असणार आहे 0.0168 किती येणार आहे 17 minus P 0.0168 अशा पद्धतीने ही व्हॅल्यू येणार आहे त्याच्यानंतर मग पुढची स्टेप काय 17 minus P is equal to 0.0168 into 17 बघा दिसतंय का सगळ्यांना समजतंय कॅल्क्युलेट करा आता ती व्हॅल्यू आणि सांगा मला एक 2 मिनिटात काढला व्हॅल्यू किती येते कोण सांगतोय दुलबा शुभम सानिका कातकर झेवियर सुजल अस्मिता महक आहेत का कोणी प्रेझेंट वैष्णवी प्रणाली चॅटिंग मध्ये उत्तर दिलं तरी हरकत नाही आहे 17.28 आले किती आले आन्सर 17.28 आले टोटल आन्सर सांगताय का हे फक्त मल्टिप्लिकेशन सांगताय टोटल बघा जस्ट मल्टिप्लिकेशन किती आहे सांगा हे जे आन्सर आहे हे आन्सर असणार आहे 0.2856 बघा आले का एवढं तुमचं 0.2856 हे एवढं आलं बघा मग याच्या नंतरची स्टेप सोपी आहे मग सिंपली आता काय करायचं आपल्याला प्लस 17 minus 8 P is equal to 17 minus 0.2856 साधी सिंपल वजाबाकी आहे किती येते बघा याचा आन्सर 16.7114 किती येणार आहे 16.7114 आले का सगळ्यांचं एवढं युनिट काय आहे कोण सांगतं युनिट पी म्हणजे काय असणार आहे हे प्रेशर काय युनिट असेल mmHg mmHg करेक्ट आहे आपल्याला प्रॉब्लेम मध्ये ऑलरेडी एका प्रेशरचं युनिट दिलेलं आहे त्यांनी वेपर प्रेशर ऑफ सॉल्व्हंट 17 mmHg ऑब्वियसली याचं युनिट असणार आहे mmHg
या पद्धतीने असणार आहे बघा. तर या पद्धतीने प्रॉब्लेम्स बघितलो आपण. वॅन्ट ऑफ फॅक्टर वरचे सुद्धा प्रॉब्लेम्स बघितलोय ऍक्च्युली, पण आता त्याची आवश्यकता आपल्याला असणार नाहीये. जर गरज नसेल तर जादाचा अभ्यास करण्याची काय आवश्यकता नाहीये. तर या ठिकाणी आपण हा आपला टॉपिक कंप्लीट करतोय. आपला जो पुढचा टॉपिक आहे तो आपण आज सुरू करणार आहोत. त्या टॉपिकचं नाव आहे, तिसरा टॉपिक आपला टेक्स्ट बुक मध्ये असणारा तिसरा टॉपिक आज आपण सुरू करतोय. त्या टॉपिकचं नाव आहे टॉपिकचं नाव आहे आयोनिक इक्विलिब्रियम. काय टॉपिकचं नाव? आयोनिक इक्विलिब्रिया. हा जो टॉपिक आहे तसा टॉपिक हा वास्ट आहे, प्रॉब्लेम्स ओरिएंटेड टॉपिक आहे हा. याच्यामध्ये आपल्याला प्रॉब्लेम्स बघावे लागणार आहेत. हा कंपल्सरी 6 मार्कांना आणि विथ ऑप्शन्स 8 मार्कांना असणार. लक्षाला सांगा किती? कंपल्सरी 6 मार्कांना, म्हणजे 70 मार्कांपैकी कंपल्सरी 6 मार्कांना या विषयावरती प्रश्न असणारच आहेत. आणि ऑप्शनल मग 2 मार्क्स इकडं तिकडं दुसऱ्या क्वेश्चन्सला ऑप्शन्स विचारले जातील. अशा पद्धतीने हा मोठा टॉपिक आहे, पण याच्यातल्या कन्सेप्ट अतिशय साध्या सोप्या आहेत. जर व्यवस्थित कन्सेप्ट आपण याच्या समजून घेतल्या तर याच्यावरती आधारित सगळे प्रश्न सोडवणं अतिशय सोपं आहे. 11वीला तुम्हाला टॉपिक झालेला आहे केमिकल इक्विलिब्रियम. तर ह्या केमिकल इक्विलिब्रियम टॉपिकचाच पुढचा भाग समजायला हरकत नाहीये. तर हा आयोनिक इक्विलिब्रिया आहे टॉपिक. याच्यामध्ये मेनली आपण सगळ्या प्रॉपर्टीज किंवा ज्या कन्सेप्ट जे डेरिव्हेशन्स आहेत ती बघणार आहोत. कशा संदर्भात? तर इलेक्ट्रोलाइट संदर्भात. बघा हा शब्द गेलाय आपल्याला सोल्युशन्स टॉपिक मध्ये. सोल्युशन्स मध्ये आपल्या सगळ्या प्रॉपर्टीज ज्या असतात त्या नॉन इलेक्ट्रोलाइट्सच्या असतात. नॉन इलेक्ट्रोलाइट म्हणजे काय? सबस्टन्स विच डू नॉट गेट आयोनाइज्ड, डिसोसिएटेड. ऑब्विसली इलेक्ट्रोलाइट्स म्हणजे काय येणार? इलेक्ट्रोलाइट्स पण सोल्युशन मध्ये गेलेले. इलेक्ट्रोलाइट्सच्या प्रॉपर्टीज आपण स्टडी करण्यासाठी व्हॅन्ट ऑफ फॅक्टर यूज करत होतो. इलेक्ट्रोलाइट्स म्हणजे काय असणार आहे? इलेक्ट्रोलाइट्स आर सबस्टन्सेस which gets ionized, which gets dissociated, which when dissolved in water gives ions. पाण्यात डिझॉल्व केली की जे सबस्टन्सेस आयन्स देणार आहेत त्या सबस्टन्सेसना आपण स्पेशली म्हणणार आहोत इलेक्ट्रोलाइट्स. तर हे इलेक्ट्रोलाइट्स वरती आधारित आपला हा सगळा टॉपिक असणार आहे. तर मग आता जे काही डिसोसिएशन होते किंवा जे काही आयोनायझेशन होते त्याच्यावरती आधारित आपल्याला आपल्या ह्या इलेक्ट्रोलाइट्सचे 2 टाइप्स करता येणार. कुठले 2 टाइप्स असणार आहेत? तर एक असणार आहे स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट, एक असणार स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. ऑब्विसली दुसरा कुठला असेल? दुसरा असणार आहे वीक इलेक्ट्रोलाइट. नावावरूनच लक्षात येते स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट म्हणजे काय? सबस्टन्स which when added in water or solvent gets completely dissociated, almost completely ionized. तर हे जे इलेक्ट्रोलाइट्स आहेत ते जर आपण सॉल्व्हंट मध्ये ऍड केलो, पाण्यामध्ये टाकलो तर ताबडतोब सगळेचे सगळे काय होणार आहे? डिसोसिएट होणार आहेत, आयोनाइज होणार आहे. मग ऑब्विसली काय करणार आहे? इझिली आयन्स देणार आहेत ते. त्यामुळे काय असणार आहेत? दीज आर द स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स. कुठले कुठले स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स आहेत? तर स्ट्रॉंग ऍसिड्स आणि स्ट्रॉंग बेसेस हे असणार आहेत स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स. स्ट्रॉंग ऍसिड्स आणि स्ट्रॉंग
बेसिस. सांगा स्ट्रॉंग ऍसिड कुणाला माहित आहे? एखादं तरी सांगा कुणाला येते का स्ट्रॉंग ऍसिड? आतापर्यंत 10वीला 90% वर मिळवलेले जवळजवळ आपल्या वर्गातले 120 पदली आणि 110 पदली गृहीत धरलो तर जवळजवळ 20-25 मुलं 90% वरची आहेत. मग स्ट्रॉंग ऍसिड यायला हरकत नाही आपल्याला. एक तरी एक्झाम्पल सांगा स्ट्रॉंग ऍसिडचं. NaCl. वैभवी. HCl. NaCl. HCl. HCl. कुठला असणार आहे? NaCl हा सॉल्ट आहे. तो पण आता पुढे येणारच आहे आपल्याला. तर बघा स्ट्रॉंग ऍसिड कमीत कमी 3 आपल्याला यावी लक्षात घ्या. इथून पुढे कुठेही तुम्ही जेव्हा जनरल ऍप्टिट्यूड टेस्ट किंवा जनरल नॉलेज म्हणा याच्यामध्ये जर बघितलात तर ही अतिशय साधी सोपी बेसिक माहिती असते. आपण कितीही पुढचं शिक्षण घेतलं तरी आपल्याला एवढं बेसिक माहीत असं नाही. त्यामुळे हे नेहमी लक्षात ठेवायचंय. 3 स्ट्रॉंग ऍसिड कुठली बघा? HCl, HNO3, H2SO4. कुठल्या? HCl, HNO3, H2SO4. इझिली आयन्स देतात, रिएक्शन फास्ट करतात, म्हणूनच आपण त्यांना स्ट्रॉंग म्हटलेलं आहे. मग स्ट्रॉंग बेसिस कोण सांगू शकेल? एखादं सांगा स्ट्रॉंग बेस. सांगा कोणी? सोडियम बेस अल्कली पण म्हणतो, अल्कली पण म्हणतो. प्रज्वल, सोडियम हायड्रॉक्साइड. आकाश, सोडियम हायड्रॉक्साइड. सांगा कोणती? NaOH. करेक्ट आहे. असणार NaOH, KOH, COH twice, LOH thrice. अशा आपल्याला हे सगळे काय असणार आहे? स्ट्रॉंग बेसिस. हे सुद्धा इझिली आयोनाइज होणार. पाण्यात टाकले की Na+ आणि OH-, स्पेशली OH- आहे की ज्याच्यामुळे त्याची बेसिसिटी आहे तर तो इझिली मिळणार आहे. त्यामुळे त्याला काय म्हणतो? स्ट्रॉंग बेसिस. What are weak acids? Weak electrolytes. आता नेक्स्ट काय म्हणणार आपण? Weak electrolytes. Weak electrolytes म्हणजे काय? These are the electrolytes which dissociate up to very smaller extent in aqueous solution. म्हणजे जर पाण्यात टाकलो तर ह्याचे काय मिळणार? आपल्याला अतिशय थोड्या प्रमाणात आयन्स मिळणार आहेत. तर याची एक्झाम्पल्स कुठली? तर ऑब्विसली त्याची एक्झाम्पल्स असणार आहेत वीक ऍसिड्स आणि वीक बेसिस. वीक ऍसिड्स आणि वीक बेसिस. सांगा एखादा तरी वीक ऍसिड. एक जर आलं तुम्हाला, जर याचा अर्थ तुम्हाला वीक ऍसिड सगळी येणार. कोण सांगतं एखादं तरी वीक ऍसिड? सांगा. चिंचेमध्ये असतं ते कुठलं? लिंबामध्ये असतं ते कुठलं? माहितीये का? चिंच, लिंबू आपल्याला चवीला आंबट लागतं, ते त्याच्यामध्ये ऍसिड असतं पण ते अतिशय वीक असतं. कोणीतरी सांगा. तनुजा, विजय, मनीषा, शर्वरी, मानसी. नुसतं फिजिकली प्रेझेंट राहून काही उपयोग नाही आहे. हा सांगा कोण सांगतंय? CH3COOH. करेक्ट आहे अगदी. काय असणार आहे? CH3COOH. करेक्ट आहे. तर हे ऍसिड आहे. हे कुठलं ऍसिड आहे? तर हे आहे ऑर्गॅनिक ऍसिड. तर सगळी ऑर्गॅनिक ऍसिड्स जे ते पहिलं ऍसिड फॉर्मिक ऍसिड, त्याच्यानंतर ऍसिटिक ऍसिड, त्याच्यानंतर प्रोपॅनॉइक ऍसिड, लिंबामध्ये मिळणारं सायट्रिक ऍसिड, चिंचेमध्ये असणारं टार्टरिक ऍसिड, ही सगळी ऍसिड्स काय आहेत? दीज आर द वीक ऍसिड्स. आणि वीक बेसिस कोण सांगते? वीक बेस. तर वीक बेसिस NH4OH
हा आपल्याला वीक बेस म्हणता येतोय आणि H2CO3 हा पण एक वीक बेस आपल्याला म्हणता येतो. तर असे वीक ऍसिड्स आणि वीक बेसेस आहेत की जे काय करतात दॅट गेट्स dissociated up to very less extent when dissolved in a water. तर अशा प्रकारे असणारे हे इलेक्ट्रोलाइट्स, स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आणि वीक इलेक्ट्रोलाइट. लक्षात घ्या, स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट काय म्हटलो आपण, गेट्स इझिली आयोनाइज्ड. त्यामुळे लक्षात घ्या HCl चं जर डिसोसिएशन दाखवायचं असेल, aqueous जर असेल, पाण्यात डिझॉल्व केल्याने रिएक्शन कशी येणार आहे, HCl इन वॉटर गिव्स H प्लस Cl मायनस Ion. आता हे कम्प्लीट डिसोसिएशन. त्यामुळे इथं काय करायचं आपल्याला, जस्ट ओनली फॉरवर्ड एरो दाखवायचं. लक्षात आलं. आता दुसरं जे आपण वीक ऍसिड म्हणतो CH3COOH aqueous फॉर्म, ते पाण्यात डिझॉल्व केल्यानंतर त्याचे कशा आयन्स तयार होणार, H प्लस आणि CH3COO मायनस. तर हा काय असणार, हा वीक इलेक्ट्रोलाइट. ऑब्विसली हे जे प्रमाण असणार आहे या आयन्सचं ते अतिशय कमी असणार आहे. त्याचबरोबर काय होणार आहे, the reaction is reversible. The reacts with each other and again gives the weak acid. त्यामुळे इथं काय असणार, there will be always a equilibrium. हे सतत इक्विलिब्रियम असणार आणि ह्या इक्विलिब्रियम मुळे वीक इलेक्ट्रोलाइट्सच्या बाबतीत आपण काय करणार आहोत, डबल साइडेड एरो दाखवणार आहोत. लक्षात आलं. तर अशा पद्धतीनं स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आणि वीक इलेक्ट्रोलाइट बघितलो आपण. तर बघा आता मग नेक्स्ट पॉइंट बघणार आपण, कसं ठरवणार की कुठला जास्त डिसोसिएट होतोय, कुठला कमी डिसोसिएट होतोय. तर त्यासाठी आपल्याला डिग्री ऑफ डिसोसिएशन हा पॉइंट माहित असणं गरजेचं आहे. डिग्री ऑफ डिसोसिएशन झालंय आपल्याला हे सोल्युशन्स मध्ये. वॅन्ट ऑफ फॅक्टरच्या पुढचा भाग ज्याच्यामध्ये झालाय तिथे झालेला आहे. व्हॉट इज द डिग्री ऑफ डिसोसिएशन, कशाने डिनोट करते, कोण सांगते, झालंय का हे, नाही होय मॅम. पृथ्वीराज, संकेत, नाही झालेलं, नाही मॅम. नो मॅम. सोल्युशन मध्ये अल्फा हो मॅम का नाही अल्फा मॅम, अल्फा डिनोट करतात. कोण अल्फा आहे काहीतरी लक्षात आहे थोडंफार. ठीक आहे, तर आपण अल्फाला डिनोट करू. डिग्री ऑफ डिसोसिएशन आपण डिनोट करतोय अल्फा. काय आहे बघा याची डेफिनेशन, मे बी आपल्याला परीक्षेला 1 मार्काला याची डेफिनेशन विचारली जाऊ शकते. इट इज डिफाइंड एज अ फ्रॅक्शन ऑफ अ टोटल नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रोलाइट्स which are dissociated into ions. काय म्हटलं, फ्रॅक्शन ऑफ टोटल नंबर ऑफ ions which are obtained after dissociation. बघा त्याचा अर्थ काय होतो, कंप्लीट डिसोसिएशन झाल्यानंतर आपल्याला किती डिसोसिएटेड आयन्स मिळाले त्यालाच आपण काय म्हणतो, त्याला म्हणतो डिग्री ऑफ डिसोसिएशन. अल्फा ने डिनोट करतोय. तर ह्याचं जर एक्झॅक्ट फॉर्म्युला बघायचं झाला तर फॉर्म्युला कसा आहे, अल्फा इज इक्वल टू नंबर ऑफ आयन्स डिसोसिएटेड divided by value, total number of ions. या पद्धतीने फॉर्म्युला. आता मला सांगा, स्ट्रॉंग ऍसिड, स्ट्रॉंग बेसेस, स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स साठी व्हॅल्यू किती येईल, मॅक्सिमम व्हॅल्यू किती, कोणाला लक्षात येते, सांगता येईल कोणाला,
लक्षात घ्या, कम्प्लीट डिसोसिएशन होते. याचाच अर्थ काय, जर आपण 1 मोलार सोल्युशन घेतलेलं असेल, HCl कन्सिडर करा, 1 मोलार सोल्युशन, तर कम्प्लीट डिसोसिएशन होणार. म्हणजे जे आयन्स तयार होणार आहेत तेही काय असणार आहेत, 1 मोलार आयन्स प्रिपेअर होणार आहेत. त्यामुळे इथे ही व्हॅल्यू काय येणार, नंबर ऑफ आयन्स डिसोसिएटेड 1 येणार, आणि टोटल नंबर ऑफ आयन्स ही व्हॅल्यू काय येणार आहे, 1 येणार. ऑब्विसली अल्फाची व्हॅल्यू स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेसिसच्या बाबतीत किती येणार आहे, 1. आणि मग जर वीक ऍसिड्स आणि वीक बेसिस असतील तर काय येईल, अल्फाची व्हॅल्यू 1 पेक्षा जास्त येईल की 1 पेक्षा कमी येईल, सांगा कोणीतरी. किती येईल व्हॅल्यू, 1 पेक्षा कमी की 1 पेक्षा जास्त? कमी. कमी, बरोबर आहे. फ्रॅक्शन्स मध्ये येणार आहे, कमी येणार आहे. 0 पॉइंट अशा पद्धतीने असेल. त्यामुळे आपल्याला ही जी अल्फाची व्हॅल्यू आहे ही आपण पर्सेंट डिसोसिएशन मध्ये सुद्धा काढू शकतो. पर्सेंट डिसोसिएशन कसं काढणार आहे, पर्सेंट डिसोसिएशन पर्सेंट म्हटलं की ऑब्विसली आपण मल्टिप्लाय करणार आहे. कशाला मल्टिप्लाय, अल्फाची जी व्हॅल्यू असेल त्याला 100 न मल्टिप्लाय करणार आहे. मग 0.08 असं जर असेल ऍसिटिक ऍसिडचं डिसोसिएशन, अल्फाची व्हॅल्यू किती आली, 0.08 मल्टिप्लाइड बाय 100, मग किती येणार, 8%. आपण काय म्हणणार, ऍसिटिक ऍसिड इज 8% डिसोसिएटेड, अशा पद्धतीने येते. तर हे लक्षात आलं. आता बघा, जर मोलार कॉन्सन्ट्रेशन C असेल, मोलार कॉन्सन्ट्रेशन C म्हणजे 1 मोलार 2 मोलार अशा पद्धतीने आपण जे मोलार कॉन्सन्ट्रेशन काढतो त्याला जर आपण डिनोट केलं C, तर आपल्याला लक्षात घ्या इक्विलिब्रियम, इक्विलिब्रियम काय, तर आपलं CH3COOH ठीक आहे. कसा डिसोसिएट होणार आहे, CH3COO मायनस प्लस H प्लस, या पद्धतीने डिसोसिएट होणार आहे. तर इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन काढायचं असेल तर आपण कसं काढू शकतो, आपण काढू शकतो अल्फा इंटू C. कसं काढणार, अल्फा म्हणजे काय, डिग्री ऑफ डिसोसिएशन, C म्हणजे काय, मोलार कॉन्सन्ट्रेशन. या पद्धतीने आपण काढू शकतो. आता बघा लक्षात घ्या, आपण बघितलोच स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेसिस, वीक ऍसिड वीक बेसिस हे आपण बघितलो. तर आता हे जे शोधलं गेलंय सुरुवातीपासून की कुणाला ऍसिड म्हणायचं कुणाला बेसिस म्हणायचं, तर यासाठी आपल्याला अभ्यासाला 3 थिअरीज आहेत. 3 थिअरीज आहेत, अतिशय साध्या सोप्या थिअरीज आहेत. आपल्याला परीक्षेला एक्सप्लेनेशन म्हणून 2 किंवा 3 मार्कांना या थिअरीज येतात. त्याच्यामध्ये आपल्याला ऍसिडची बेसची डेफिनेशन आणि एक एक एक्झाम्पल येणं गरजेचं आहे. समजलं? तर आपण बघूया पहिली थिअरी. पहिली जी थिअरी आहे ती आहे अर्रेनियस थिअरी ऑफ ऍसिड्स अँड बेसिस. Arrhenius theory of acids and bases. तर बघा लक्षात घ्या, याच्यामध्ये ऍसिड म्हणजे काय असणार आहे. According to Arrhenius, what is acid? Acids are the substances which contains hydrogen and gives rise H plus ions in water in aqueous solution. Acid ची definition काय? Acids are the substances which contains hydrogen and gives H plus ions in aqueous solution. ऍसिड म्हणजे काय, ऍसिड म्हणजे असा सबस्टन्स की ज्याच्यात H प्लस आयन्स असणार आहेत
आणि पाण्यामध्ये डिझॉल्व्ह केला की आपल्याला हे आयन्स इझिली मिळणार आहे. तर आता याचे एक्झाम्पल कुठलंही घ्या, वीक ऍसिड घ्या अथवा स्ट्रॉंग ऍसिड घ्या. काय येणार आहे? HCl ऍक्वियस फॉर्म मध्ये काय देणार आहे? H प्लस आयन्स प्लस Cl मायनस आयन्स देणार आहे. वीक ऍसिड घ्या कुठलं? CH3COOH. हेही कसं ऍक्वियस आहे. इथं काय मिळालं आपल्याला? हा H प्लस आयन्स मिळाला. तसंच इथं CH3OO मायनस आणि H प्लस. हे पण ऍक्वियस फॉर्म मध्ये असतात. अशा पद्धतीने अतिशय साधी सोपी कन्सेप्ट आहे. काय मिळणार आहे इथं ते आपल्याला H प्लस आयन्स मिळणार आहेत. आता लक्षात घ्या, इथं आपण सॉल्व्हंट म्हणून H2O वापरलंय. पाणी H2. हा H2O आणि या ऍसिड मध्ये मिळालेला H प्लस हे एकत्र येऊन आपल्याला इथं काय मिळतो? H3O प्लस. याचं नाव काय? याचं नाव आहे हायड्रोनियम आयन. नाव काय याचं? हायड्रोनियम आयन. त्यामुळे लक्षात ठेवायचं इथून पुढे टॉपिक मध्ये जिथं कुठं H प्लस आयन्स आहेत तिथं H3O प्लस आयन म्हटला तरी हरकत नाही, किंवा जिथं H3O प्लस आयन आहे तिथं H प्लस कन्सिडर केला तरी चालणार आहे. लक्षात आलं? आता नेक्स्ट पुढची डेफिनेशन बघू आपण बेसची. तर बघा याची ही डेफिनेशन अतिशय साधी सोपी आहे. बेस इज अ सबस्टन्स विच कंटेन्स OH मायनस आयन्स. काय असणार आहे? ज्या सबस्टन्स मध्ये OH मायनस आयन्स असणार आहे and which produces easily OH minus ions in aqueous solution. Substances which contains OH and which in aqueous solution gives OH minus ions that are called as a bases. That are called as a bases. तर आता समजा मला एक्झाम्पल एक मगाशीच बघितलं आपण ऑलरेडी. सांगा एक तरी. OH, जस्ट OH. एक्झाम्पल विचारले, पूर्ण सबस्टन्स नाव करेक्ट आहे अगदी. NaOH. तर असणार आहे NaOH. स्ट्रॉंग आहे आणि ऑब्वियसली कसं दाखवणार? NaOH aqueous फॉरवर्ड एरो Na प्लस प्लस OH मायनस आपण दाखवणार आहोत. तर लक्षात घ्या ही जी कन्सेप्ट आहे सुरुवातीला अगदी ऍसिड्स आणि बेसिस म्हणजे काय हे जेव्हा आपण स्टडी केलो तेव्हा ही असणारी कन्सेप्ट आहे. पण आता ह्याचे ड्रॉबॅक्स आहेत. जे ड्रॉबॅक्स काय आहेत? पहिला ड्रॉबॅक काय आहे तर डेफिनेशन मध्ये आपण बघितलो की ह्या दोन्ही डेफिनेशन मध्ये ऍक्वियस सोल्युशन हा शब्द आहे. याचा अर्थ काय की पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होत असतील तरच ही थिअरी आपल्याला अप्लाय करता येणार. जर दुसरे सॉल्व्हंट कुठले वापरायचे असतील तर ही थिअरी आपल्याला अप्लाय करता येईल का? तर ही थिअरी अप्लाय करता येणार नाही. त्याच्याच बरोबर त्यांनी बेसची जी डेफिनेशन आहे त्याच्यामध्ये काय सांगितलंय की OH मायनस आयन्स कंपल्सरी पाहिजे. तर असं काही नाहीये. आपला जो अमोनिया आहे NH3 हा पण कसा आहे? हा हे बेसिक, पण त्याच्यात OH मायनस आयन आहे का? नाही. त्याचबरोबर आपण Na2CO3 किंवा NaHCO3 आपल्याला माहिती आहे खायचा सोडा किंवा धुण्याचा सोडा. खायचा सोडा म्हणजे काय? NaHCO3 आणि धुण्याचा सोडा म्हणजे काय? Na2CO3. या दोन्हीमध्ये OH मायनस आयन आहे का? नाहीये, तरी पण ते बेसिक आहे. त्यामुळे ही थिअरी सगळीकडेच ऍप्लिकेबल असेल असं नाही. लक्षात आलं? तर बघा परीक्षेला विचारलं जातं एक्सप्लेन Arrhenius theory of acids and bases with example.
लक्षात घ्या 2 किंवा 3 मार्कांना ही डेफिनेशन एक्सप्लेनेशन विचारलं जातं. जस्ट डिफाईन विचारलं असेल तर जस्ट डेफिनेशन द्यायची, एक्सप्लेन म्हटलेलं असेल तर ऍसिडची डेफिनेशन द्यायची, ऍसिडचं एक एक्झाम्पल एक्सप्लेनेशन म्हणून जस्ट दिलं तरी चालेल. तसंच बेसची डेफिनेशन आणि बेसचं एक्झाम्पल द्यायचंय. लक्षात आलं. त्याच्यानंतर दुसरी जी थिअरी आहे आपली ती थिअरी कुठली आहे? लॉरी ब्रॉन्स्टेल थिअरी ऑफ ऍसिड्स अँड बेसिस. कुठली असणार आहे? लॉरी ब्रॉन्स्टेल थिअरी. तर बघा इथंही H प्लस आयन्स कन्सिडर करूनच डेफिनेशन केलेलं आहे. तर डेफिनेशन काय आहे बघा? ऍसिड्स these are the substances which easily donates proton. काय म्हटलं? ऍसिड इज अ सबस्टन्स which easily donate proton. donate प्रोटॉन. सांगा प्रोटॉन म्हणजे काय? सिम्बॉलिकली काय म्हणणार प्रोटॉन? तर तो असणार आहे H प्लस आयन. प्रोटॉन म्हणजे काय? H प्लस आयन. Substance which donates H plus ions are called as acids. Obviously, bases काय? bases बरोबर याच्या अपोजिट येणार आहे. bases ला आपण काय म्हणणार? bases are the substances which accepts proton. which accepts proton किंवा काय म्हणता येईल मग त्याला आपल्याला? which प्रोटॉन एक्सेप्ट करणारे जे सबस्टन्सेस आहेत त्यांना आपण काय म्हणतो? त्यांना H प्लस आयन्स ऍक्सेप्ट करणारे सबस्टन्स त्याला आपण म्हणतो बेसिस. तर बघा लक्षात घ्या ही थिअरी ऍप्लिकेबल होणार आहे आपल्याला किंवा जस्ट ओनली इन रिएक्शन. इथं म्हटलंयच काय? विच ऍक्सेप्ट प्रोटॉन म्हणजे दुसरा सबस्टन्स पाहिजे त्यांना प्रोटॉन ऍक्सेप्ट करायला पाहिजे म्हणजे रिएक्शन झाली पाहिजे. तर एक एक्झाम्पल बघूयात आपण आणि त्याच्यावरून ऍसिड आणि बेस कुणाला म्हणता येईल ते आपण बघूया. पुस्तकाचं एक्झाम्पल आहे HCl plus NH3 gives NH4 plus Cl minus. NH4 plus Cl minus. मला आता सांगा HCl न काय केलं? HCl ना हा जो प्रोटॉन आहे त्याच्याकडे तो डोनेट केलाय कुणाला? अमोनिया. त्यामुळे HCl काय झालं? HCl डोनेट्स प्रोटॉन. HCl काय झालं? ऍसिड. अमोनिया ऍसिड 1. लक्षात आलं? हा दिलेला जो प्रोटॉन आहे तो कुणी ऍक्सेप्ट केलेला आहे? तो NH3 ने ऍक्सेप्ट केला. ऍक्सेप्ट प्रोटॉन. Therefore it is called as a base. त्याला आपण म्हणूया बेस 2. त्याला आपण काय म्हणायचं? बेस. आता रिव्हर्सिबल रिएक्शन बघा. रिव्हर्सिबल रिएक्शन मध्ये काय मिळालं आपल्याला? NH4 प्लस आणि Cl मायनस. तर आता ह्याच्या प्रोटॉन कोण डोनेट करू शकेल? तर ह्याच्यात प्रोटॉन आहे कुणाकडे? NH4 प्लस. अमोनियम आयन कडेच प्रोटॉन असतात. मग ऑब्विसली हा जर काय करेल? प्रोटॉन डोनेट करेल. याला काय मिळालं? लागणार ऍसिड. त्याला जर ऍसिड म्हटलेलं असेल ऑब्विसली हा काय असेल? ऍसिड 2. आता प्रोटॉन याला दिलेला ऍक्सेप्ट कुणी केला? रिव्हर्सिबल रिएक्शन कन्सिडर करायची. तो ऍक्सेप्ट केला Cl मायनस आणि मग तो ऍक्सेप्ट. ऑब्विसली हा काय असेल? हा असणार आहे बेस 2. ला आपण काय म्हणणार आहे? बेस 1 सॉरी. काय म्हणणार आहे त्याला? बेस 1. तर ऍसिड 1 आणि बेस 1. ऍसिड 2 आणि बेस. बघा ऍसिड 1 कुठलं? HCl. ऍसिड 2 बेस 1 कुठलं? Cl मायनस. ऍसिड 1 बेस 1 काय काय सांगा? HCl Cl मायनस.
ऍसिड 2 बेस 2 ऍसिड 2 कुठला NH4 प्लस आणि बेस 2 कुठला NH3. बरं आता मला सांगा ह्याच्यामध्ये फरक कशाचा HCl आणि Cl मायनस याच्यामध्ये फरक असणार आहे जस्ट H प्लसचा म्हणजे प्रोटॉनचा. लक्षात आलं. तसं तिथे बघा NH4 प्लस आणि NH3 यातील फरक कशाचा एकदा प्रोटॉनचा फरक आहे. लक्षात घ्या परीक्षेला हे आपल्याला ऍसिड बेस पेअर विचारले जातात. ऍसिड बेस पेअरला आपण म्हणतो कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर. कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर असं आपण त्याला म्हणतो. आणि परीक्षेला आपल्याला एक्झाम्पल्स दिली जातात आणि यातलं कुठलं ऍसिड बेस पेअर आहे हे फाइंड आउट करा असा प्रश्न असतो आपल्याला. त्या ठिकाणी आपल्याला जिथं H प्लस डिफरन्स असेल तो ऍसिड बेस पेअर असेल असं इझिली सांगताय. ठीक आहे. उरलेला भाग नेक्स्ट पिरियडला बघूया आपण.